नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात लोकसेवा माहिती केंद्र। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपलं मतदान कार्ड अगदी 2 मिनिटात मोबाईलमधून कसं डाउनलोड करायचं। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आपण आपलं मतदान कार्ड डाउनलोड करू शकता। मित्रांनो, हा व्हिडिओ बघण्या अगोदर मी टाकलेला अगोदरचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण आपला मोबाईल नंबर मतदान कार्डला लिंक करणे आवश्यक आहे। जर आपला मोबाईल नंबर आपल्या मतदान कार्डला लिंक नसेल तर आपण आपलं मतदान कार्ड डाउनलोड करू शकणार नाही। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला प्ले स्टोअर वरती जाऊन वोटर हेल्पलाइन हे ॲप डाउनलोड करायचे आहे। हे ओपन झाल्यानंतर मित्रांनो, आपण यामध्ये ऑप्शन बघू शकता, खूप सारे आहेत। वोटर रजिस्ट्रेशन मध्ये आपण नवीन रजिस्ट्रेशन करू शकता किंवा आपल्याला नावामध्ये काही करेक्शन करायचं असलं तर ते करू शकता। या सर्व बाबी यामध्ये देण्यात आलेल्या आहे। सुरुवातीला आपल्याला या लेफ्ट बार वरती क्लिक करून या लॉगिन ऑप्शन वरती येथे क्लिक करायचं आहे। येथे क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, जर आपण ऑलरेडी येथे रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर आपला मोबाईल नंबर टाकून पासवर्ड टाकून सेंड ओटीपी वरती क्लिक करायचं आहे। नंतर ओटीपी आल्यानंतर तो ओटीपी टाकून लॉगिन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। जर मित्रांनो आपण नवीन यूजर असाल तर आपल्याला येथे न्यू यूजर वरती क्लिक करायचं आहे। आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे व त्यानंतर सेंड ओटीपी करून ओटीपी टाकून त्याच्यानंतर आपलं नाव, आपलं सरनेम ते टाकून त्यानंतर पासवर्ड क्रिएट करून आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे। मित्रांनो, आता मी आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं असं समजतो व माझं येथे ऑलरेडी अकाउंट आहे त्याच्यामध्ये मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून ओटीपी सेंड करून लॉग इन करतो। मित्रांनो, वेज पेज लॉग इन झाल्याच्या नंतर आपण यामध्ये आता आपण काल बघितलं मोबाईल नंबर कसा लिंक करायचा। जर तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुमचं जे ई-पिक आहे किंवा मतदान कार्ड आहे ते डाउनलोड होणार नाही। यासाठीचा व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे व त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे, आपण तो व्हिडिओ सविस्तर बघावा। तर आता आपल्याला मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे डाउनलोड ई-पिक वरती जायचं आहे। डाउनलोड ई-पिक वरती गेल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्याला ते विचारेल की तुमच्याकडे ई-पिक नंबर आहे का। जर आपल्याकडे मतदानचा ई-पिक नंबर असेल तर तो टाकून आपण इथे लॉग इन करू शकतो किंवा आपल्याकडे रेफरन्स नंबर असेल, जसं की तुम्ही नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी प्रक्रिया केलेली असेल तर तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळतो, तो रेफरन्स नंबर टाकून किंवा जर एखादी करेक्शन केलेलं असेल तरी पण रेफरन्स नंबर मिळतो, तो टाकून तुम्ही इथे ओपन करू शकता। तर माझ्याकडे ई-पिक नंबर आहे तर तो मी टाकून लॉग इन करत आहे। ई-पिक नंबर टाकून स्टेट सिलेक्ट केल्याच्या नंतर फेस डिटेल वरती क्लिक करायचं आहे। फेस डिटेल वरती क्लिक केल्याच्या नंतर आता आपण बघू शकता येथे आपल्याला आपलं नाव, फादर्स नेम, मोबाईल नंबर, असेंब्ली आणि स्टेट दाखवण्यात येईल। येथे आपल्याला प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे। जर तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला इथे डिटेल येणार नाही। प्रोसीड वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला एक ओटीपी, आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावर एक ओटीपी सेंड करण्यात येईल। तो ओटीपी आपल्याला येथे टाकायचा आहे व व्हेरीफाय अँड डाउनलोड ई-पिक यावरती क्लिक करायचं आहे। हे आपण फक्त 3 वेळाच टाकू शकतो। जर 3 वेळा आपला अटेम्प्ट चुकला तर 24 घंट्यासाठी आपला ई-पिक जो आहे तो ब्लॉक करण्यात येतो। तर मी यामध्ये आता ओटीपी टाकून व्हेरीफाय अँड डाउनलोड ई-पिक करत आहे। आपण ओटीपी टाकल्याच्या नंतर या प्रकारे आपलं वोटर कार्ड किंवा मतदान कार्ड येथे डाउनलोड होणार आहे। हे डाउनलोड झाल्याच्या नंतर येथे आपल्याला खाली शेअरचं ऑप्शन आहे, येथे आपण शेअरमध्ये जाऊन याला डाउनलोड करू शकतो, ईमेलवर पाठवू शकतो किंवा आपल्या व्हॉट्सअपवर पाठवू शकतो। या प्रकारे आपण अगदी 2 मिनिटांमध्ये आपलं मतदान कार्ड हे डाउनलोड करू शकतो। फक्त आपला मोबाईल नंबर आपल्या मतदान कार्डला लिंक असणे आवश्यक आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशा नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।